नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोकुळ अपार्टमेंट समोर शिवाजीनगर येथे युवकाच्या खुना प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अवघ्या काही तासातच ताब्यात घेतलंय. याबद्दल अधिक माहिती अशी की नसीम शहा याला धारदार शस्त्राने मारहाण करीत जीवे ठार मारल्याची बातमी 26 मे रोजी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींची ओळख पटवून शोध घेण्याकामी वेगवेगळ्या भागात पोलीस पथके रवाना करण्यात आली. मारेकरी हे सिन्नर फाटा आणि चांदोरीकडे पळून गेल्याची गोपनीय माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेण्यात आले. तिघांची कसून चौकशी केली असता विशाल दिनेश तिवारी राहणार आंबेडकर हॉलच्या पाठीमागे कारभार नाका सातपूर, आदित्य दत्ता वाघमारे राहणार कारभार नाका सातपूर व वैभव विनायक भुसारे राहणार अशोकनगर सातपूर असे नाव त्यांनी सांगितले. नसीम शहा हा विशाल तिवारी यांच्या बहिणीला प्रपोज केल्याच्या रागातून खून केला असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. सदरची कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन, पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गणेश रहरे, संतोष खेताडे, जयवंत बागुल, सोनू खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंके, तुलसी चौधरी, मच्छिंद्र वाघचौरे, मुकेश गांगुर्डे, राकेश राऊत, घनश्याम भोई अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे. काल 7:11 आम्हाला 112ला मेसेज आला होता, कॉल. एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे. बीट मार्शलने आम्हाला लगेच कळवलं. आमची डीबीची टीम जवळपासच होती, तिथे ते पोहोचले. त्यांनी कळवलं आणि सगळा स्टाफ घेऊन रवाना झालो. पोहोचलो तिथे. त्या ठिकाणी एक 20 ते 25 वर्षाचा इसम होता. तो जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या डोक्याला दोघं बाजूला इंजुरी होती, ब्लड होतं, थोडंसं येत होतं. आणि त्यानंतर मग आम्ही आजूबाजूला विचारलं की काय झालं. माहिती दिली तिथल्या लोकांनी की 3 लोकांनी त्याला मारहाण करत होते आणि ते मोटरसायकलने पळून गेले. खात्री झाली आमची की त्याला मारहाण झालेली आहे, त्याच्यामुळे तो तिथे हे झाला, म्हणजे जखमी झालेला आहे. त्याला चेक केलं, त्याचं बॉडी थंड होती. आम्ही लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली. ॲम्ब्युलन्सने त्याला रवाना केलं. आता पुढची गोष्ट होती की तपासाची होती की नेमकं काय प्रकार घडलाय म्हणून. तिथे बाजूला एका दुकानात फुटेज होतं, सीसीटीव्ही होता. तो चेक केला आम्ही. त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण जी घटना आहे ती दिसून आली. त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत ते क्लिअर दिसून आले. आरोपी पुढच्या 5 मिनिटात निष्पन्न केले कोण आरोपी आहेत म्हणून. आणि त्यानंतर मग 2 टीम रवाना केल्या. तर आरोपींनी त्या मुलाला मारहाण केलेली होती आणि ते अंबडच्या दिशेतून पाथर्डीच्या परिसरातून ते नाशिक रोड येथे गेले होते. सिन्नर फाटा येथे त्यांना आमच्या एका टीमने पकडलं. दोघांना गाडीसह पकडलं पळून जाताना पाठलाग करून. आणि एक आरोपी होता, तो अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेला होता. पण दुसरी टीम आमची तयार होती. दुसरी टीम त्यांना अप्रोच झाली. दुसऱ्या टीमने चांदोरी सायकेडा परिसरातून तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे. 3 आरोपी सध्या अटक केलेले आहेत. याच्यात घटना अशी आहे की याच्यातील जो तिवारी नावाचा आरोपी आहे, तर त्याच्या बहिणीसोबत जो मयत आहे त्याचा अफेअर असल्याबाबत त्याला संशय होता. म्हणून त्याने मित्राच्या मदतीने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मारहाण केल्यानंतर त्याचा तो मृत्यू झालेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे. न्यायालयात काही हजर केलं होतं? आता आम्ही त्यांना अटक केलेली आहे. सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये. चौकशी अंती त्यांनी कबूल केलंय की आम्ही हे केलंय म्हणून मारलंय. सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसत आहे. गाडी आमच्या ताब्यात आहे. परिसरातल्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे. त्याप्रमाणे आमचा तपास चालू आहे. काही जाब वगैरे सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.